नमस्कार. तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊनमध्ये माझी एक नवीन मैत्री झाली. लॉकडाऊनमध्ये माझी एक नवीन मैत्री झाली. आता जवळची म्हणता म्हणता अगदी घट्ट होऊन गेली. तेव्हा झालं असं होतं की बाहेर जाणं बंद झालं. निवांत म्हणता म्हणता मला एकटं वाटायला लागलं. बोलण्याची, फिरण्याची मला इतकी सवय होती आणि आता तेच सगळं करण्यामध्ये नेमकी रिस्क होती. पण मन काही ऐकत नव्हते. आधीसारखे पळत होते. मनाला समजावलं. आता सोशल नाही शक्य. घरी बसणे माझं झालंय पक्कं. पण मन काही ऐकेना. मला नॉक नॉक करणं थांबवेना. मग इतके दिवस मी त्याच्याकडे करून पाठ मित्र-मैत्रिणी जमवले होते 1760. पण आता त्या सगळ्यांची नुसती पाहत राहते मी वाट आणि मला एकटेपणा आला अफाट. मग उघडलं त्याला दार. वळले त्याच्याकडे. म्हणलं, बोल, तू तरी जरा गप्पा मार. त्याला खूप काही बोलायचं होतं. त्याला खूप काही येत होतं. त्याला खूप काही अवगत होतं. आम्ही दोघं मिळून बसून कविता केल्या छान. कधी कविता नाही सुचली तर लिहून काढलं पान. शाळेत करायचे तसं पेंटिंग, एखादं विसरलेलं स्केचिंग. त्याने ओळख करून दिली माझी मला. बिलकुल विसरली आहे स्वतःला, वेळ नाही तुला. आता कळले आपल्यालाही येते थोडेफार. आता कळले मला आपल्यालाही येते थोडेफार. मनाचा दरवाजा तू तर एक जादूगार. किंमत कळली मला माझ्या आत वळून बघण्याची. किंमत कळली मला माझ्या आत वळून बघण्याची. मनाचे दार उघडून स्वतःसोबत बसायची. मनाचे दरवाजे उघडून स्वतःसोबत बसायची. पण मन म्हणाले, एक दिवस तू निघून जाशील. हे सगळं परत सुरू होईल. हे धावणं सुरू होईल. तू परत वळणार नाहीस. आपण दोघं परत भेटणार नाही. आणि परत तू घोळक्यात, मी पेचात. मी म्हणलं नाही. जेव्हा बाहेरचे दरवाजे मला झाले बंद, तेव्हा तू दिलीस मला साथ. जेव्हा बाहेरचे दरवाजे मला झाले बंद, तेव्हा तू दिलीस मला साथ. आता नाही करणार मी तुझ्याकडे पाठ. मीच येत राहीन तुझ्याकडे वळून वळून. कारण नवीन ओळख मिळते मला स्वतःची तुझ्यापाशी बसून. नवीन ओळख मिळते मला स्वतःची तुझ्यापाशी बसून. मैत्री स्वतःच्या मनाशी. हॅपी फ्रेंडशिप्स डे टू ऑल.